श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1722व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज पौष शुद्ध द्वादशी व त्रयोदशी, शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025. उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/10/1993, बैठक क्रमांक 165. परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा 1993 मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे. भाग 20. आजच्या या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजात पुढे म्हणतात, ती शक्ती आम्हाला प्राप्त झाल्यानेच आम्ही असे करू शकतो. काही माणसे मात्र आमच्यासारख्याला त्यामुळे मनकवडी म्हणतात, पण ते काही योग्य नाही. तेव्हा प्रत्येकाने आता पात्रता वाढवण्याचा प्रयत्न करा. जशी पात्रता वाढेल तसा तुमचा भावही दृढ होत जाईल. ह्या चरणाशी कोणीही स्वतःचा मान अपमान पाहू नका, परंतु ह्या चरणांना मात्र शरणागतीची भावना येऊन मान द्या. जिज्ञासा वाढवा. तुम्हाला आता स्फूर्ती येणं गरजेचं आहे. ह्या ब्रह्मरसाची गोडी जी आता तुम्हाला लागली आहे ती तुम्ही विसरू शकणारच नाही. ती अवीट गोडी घेण्यासाठी तुम्हाला इथे परत परत यावेसे वाटणार आहे. त्याच गोडीच्या वाटणाऱ्या रसालाच मकरंद म्हणतात. ती शक्तीच सर्व कार्य तुमच्याकडून करून घेणार आहे. तुम्ही सर्वांनी फक्त त्यासाठी तत्पर राहणे गरजेचे आहे. आता तुम्ही कोणीही या चरणांपासून दूर जाऊ नका. अनवधानाने भगवंताचे विस्मरण झाले तर पाप लागत नाही, पण जाणून बुजून तेच विस्मरण केले तर पाप लागते. त्या शक्तीचेही प्रत्येक भक्ताकडेही लक्ष असते. अखेरीस यथा योग्यम तथा कुरु हा त्या शक्तीचा नियम आहेच. तेव्हा आता आचरणात फरक आणा. स्वतःला तपासून घ्या व योग्य ते बदल करून घेण्यासाठी प्रयत्न करा. आता काळही फार थोडा बाकी आहे. तुम्ही प्रगती करून दाखवली तर मला खूप आनंद होईल. भगवंत सर्वांच्या परीक्षा घेत असतात. आम्ही सुद्धा त्यातून सुटलेलो नाही. परीक्षा घेऊन घेऊन माझे सोने आता 100% कसाचे झाले आहे. तुम्हालाही अशा परीक्षेतून जावेच लागणार आहे. त्यातून कोणाचीही सुटका नाही. भगवंत हे दयाशीलच आहे. ते तुम्हाला जरूर तशी बुद्धी देऊन पास करून घेतीलच. शिवाय माझेही आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतील. श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/11/1993, बैठक क्रमांक 166. परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट 1993 मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण मी आता सुरू करीत आहे. या हितगुजाचा हा भाग 21वा. आजच्या या पठणाच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. श्री क्षेत्र गाणगापूर हे आमच्या श्री गुरूंचे कायमचे वास्तव्याचे ठिकाण आहे. त्याने मला प्रथम स्वप्नात दर्शन दिले व येथे गाणगापुरामध्ये बोलवून घेतले. माझे वय तेव्हा फार लहान, म्हणजे 7 वर्षे होते. त्यामुळे माझे घरात कोणी ऐकूनही घेत नसत. तसेच त्या काळात घरातील एकंदरीत स्थितीसुद्धा फार हालाकीची होती. मी फारच हट्ट केला तेव्हा घरात खूप विरोध झाला. अखेरीस काही दिवसांनी माझे मोठे बंधू मला आणखी 2 सोबत माणसे घेऊन इथे आले. त्यावेळी माझे वय 9 वर्षे होते. मंदिरात प्रथम येथे श्री गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन काही झाले नाही. मी तिथे चौकशी केली असता तेथील पुजाऱ्यांनी मला संगमावर जाण्यास सांगितले. संगमावर गेल्यावर तिथे मला श्री गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन झाले. ते त्यावेळी माझ्याकडे प्रथम बघून हसले. तेव्हा मला त्यांच्या त्या पहिल्या दृष्टिक्षेपामुळे सर्व ज्ञान प्राप्त झाले. पुढे मला श्री गुरूंनी धर्म सांभाळ म्हणून सांगितले व दर कार्तिकी पौर्णिमेला तेव्हापासून मी या गाणगापुरात त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांची सेवा करण्यासाठी येत आहे. आता या गोष्टीला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गेल्या वर्षी मला माझ्या पायाच्या दुखण्यामुळे इथे त्या काळात येता आले नाही.
परंतु नंतर श्री गुरूंच्या जन्मोत्सवाला इथे आलो. यंदा आता मी अधिक मासामुळे आत्ताच येण्याचे ठरवले. मला माझ्या श्री गुरूंनी कार्तिकी पौर्णिमेला दर्शनाला ये असे एकदाच फक्त सांगितले होते, पण मी त्यांच्या त्या सांगण्याला आज्ञा मानून गेली 50 वर्षे सतत येत आहे. त्यासाठी त्यांनी मला कधीही परत बोलावले नाही व मीही कधी परत येऊ म्हणून त्यांना विचारले नाही. आता 50 वर्षे ही आज्ञा पाळून झाली आहे, तेव्हा यापुढील काळात मी कार्तिकी पौर्णिमेला येण्याचे राहित केले आहे. तसेच नृसिंहवाडीला मी गेली 40 वर्षे सतत दरवर्षी दर्शनाला व सेवेला जात आलो आहे. या मार्गात आल्यामुळे अपरिमित कष्ट मला बालपणापासून सोसायला लागलेले असल्याने आता या काळात माझे संपूर्ण शरीर विकलांग व निर्बल झाले आहे. पूर्वीप्रमाणे शरीर आता कोणतेही कर्म करण्यासाठी साथ देत नाही. तपश्चर्येच्या काळात योग्य पद्धतीचे अन्नही पोटभर मिळत नसे, परंतु मी त्यांच्या चरणांवरची श्रद्धा कायम ठेवली होती. घरीही खूप विरोध होत असे, त्यामुळे बाहेरची माणसेही विरोध करीत, नावे ठेवीत, परंतु मी काही माझा हट्ट सोडला नाही. पुन्हा गाणगापूरला निघाल्यावर घरी आईही खूप रागावली. घरच्या परिस्थितीत काहीही देव सहाय्य करीत नाही, मग तू कशाला सारखा देवदेव करतोस म्हणून विचारले गेले. मी तेव्हा आईला समजावलं, परीक्षा पाहिल्यावरच आपल्याला यश मिळणार आहे. तिने ते ऐकून घेतलं. चमत्काराशिवाय नमस्कार नाही ही नेहमीचीच गोष्ट तेव्हाही होतीच. हे सर्व 25 वर्षापर्यंत चालूच होते. श्री गुरूंनी त्या काळात मला त्यांचे दर्शन झाले आहे असे कुठेही न सांगण्याबाबत सांगितले होते. एक प्रकारचे त्याविषयी ते मौनच होते. त्या काळाच्या प्रवासात व आत्ताच्या काळातील प्रवासातही खूप फरक पडला आहे. पूर्वीच्या काळी रेल्वेने गाणगापूरला यावे लागत असे व पुढे एसटीने मंदिरात गावामध्ये येण्यासाठी फक्त सकाळी एक बस असे व तीच बस संध्याकाळी परत स्टेशनला जात असे. त्याला खूप गर्दी असे. सुरुवातीला 10 आणे भाडे होते, नंतर वाढत वाढत ते 14 आणे झाले. तेव्हाही आत्तासारखेच कंडक्टर असत. परत उरलेले पैसे कधीही मिळत नसत. तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसांना मात्र पाहून बाकीचे पैसे परत मिळत असत. अशाच एका प्रवासात एक पत्र्याची पेटी माझ्या पायावर पडली. उजव्या पायाच्या मांडीला मोठी लांबच्या लांब जखम झाली. रक्तही खूप गेलं. त्या लोकांनाही वाईट वाटलं, पण सर्वांचा नाईलाज झाला. इथे आल्यावर एके दिवशी मला खूप ताप भरला. मला दर्शनालाही भगवंताच्या जाता आलं नाही. नंतर 2-3 दिवस आंघोळही करता आली नाही. लोकांनी मला इंजेक्शन घेण्यासंबंधी सांगितले. ते मी काही घेतलं नाही. फक्त एखादी औषधाची गोळी घेतली होती. अखेरीस नंतर आंघोळ केली व भगवंताचे दर्शन घेऊन लगेचच परत निघालो. तसेच पूर्वी एकदा गोकर्णला देवदर्शनासाठी गेलो होतो. साधा काटाही माझ्या पायाला टोचलेला चालत नाही, परंतु तेव्हा माझ्या पायाला एक लोखंडी वस्तू लागली. खूप त्रास झाला. अखेरीस वाटेत बाळेकुंद्री गाव लागले. तिथे एक रात्र मुक्काम केला. कुठेही बाहेर तिथे इतरत्र दर्शनाला गेलो नाही. त्यानंतर गोकर्णला एक रात्र राहिलो व परत आता तुझ्या दर्शनाला येणार नाही म्हणून तिथे देवाला सांगितले. त्या काळात एक इंजेक्शनही मला घ्यावे लागले, परंतु तो आमचा राग गुरु शिष्याचा नाममात्रच असतो. तो काही वितंडवाद नसतो. आता त्या भागातही भक्तमंडळी मला पुन्हा तिथे गोकर्णाला दर्शनाला येण्यासाठी बोलावण्यास येऊ लागले आहेत. हे असेच आमच्या जीवनात चालू असते. त्याही गोष्टीला आता 10 वर्ष उलटून गेली. श्री गुरुदेव दत्त.